अशी सुरुवात झाली आमच्या गुढीपाडव्याची. काहीतरी स्पेशल होतं. तर आज होता गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. काल रात्री संभाजीनगरमध्ये इतका सुंदर पाऊस पडला आणि आज गुढीपाडव्याची सकाळ इतकी फ्रेश होती ना, लिटरली परफेक्ट स्टार्ट. तुमच्याकडे पण काल पाऊस पडला का? कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. आज सकाळी उठले आणि बाहेरचं वेदर बघून मूड फ्रेश झाला. थोडं मॉर्निंग वॉकला गेले आणि इतकं थंड शांत वातावरण होतं ना, फेस्टिवल वाईब ऑलरेडी फील होत होत्या. पण खरं सांगायचं तर फेस्टिवल म्हटलं की कामाची धावपळ तर असतेच. घर आवरणं, गुढीची तयारी सगळं पटकन करायचं होतं. इतकी घाई झाली की आज ब्रेकफास्ट पण स्किप केला. फक्त ड्रायफ्रूट खाऊन दूध घेऊन कामाला लागले. सगळं आवरून मग मार्केटला गेलो. फुल घेतले, फ्रुट्स आणले आणि थोडी शॉपिंग केली. आणि ऑनेस्टली मार्केटमध्येच फेस्टिवलची खरी फील येते. घरी येऊन मग मस्त रेडी झाले. आजचा लुक थोडा सिंपल पण ट्रेडिशनल ठेवला. तुम्हाला कसा वाटला माझा लुक शेवटी नक्की सांगा. मग आम्ही दोघांनी मिळून गुढी उभारायची तयारी सुरू केली. मी आधी ज्या जागी गुढी उभारायची होती ती फुलांनी सजवली. त्यात साडी, नीम लिव्स, कलश सगळं नीट सेट केलं. खूप छान वाटत होतं ते सगळं करताना. मग त्यांनी गुढी उभारली आणि मी पूजा करून नैवेद्य दाखवला. त्या मुमेंटला एक वेगळी शांतता आणि पॉझिटिव्हिटी वाटते ना, खरंच फेस्टिवल फील तेव्हाच येतो. आणि मग शेवटी मस्त जेवलो. इतक्या धावपळीनंतर तो मुमेंट खूप स्पेशल वाटतो. असे छोटे छोटे मुमेंट एन्जॉय करायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय. आय सी यू इन माय नेक्स्ट डे.